नमस्कार मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. बिहारी लोक किती मूर्ख आहेत त्यांनी अजून एकदा सिद्ध केलेलं आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोरे हे एक जुने उमेदवार होते. त्यांचा दाबून पराभव झालेला आहे आणि त्या पराभवाचं कारण म्हणजे की त्यांनी जनतेला आश्वासन केली होती की मी निवडून आलो तर चांगले हॉस्पिटल बांधन, चांगले रस्ते बांधन, आपल्या बिहारी लोकांना कामासाठी दुसऱ्या देशात पलायन करावं लागत आहे तर ते पलायन थांबवून मी बिहारमध्ये वेगवेगळ्या फॅक्टरी घेऊन येईन. तर ह्याच मुद्द्यांमुळे बिहारी लोकांनी ह्यांना नाकारलं आणि त्यांचा पराभव केला. आणि त्यांचा पराभव कोणी केला माहितीये का? मैथिली ठाकूर यांनी. मैथिली ठाकूर कोण आहे की ती एक पार्श्वगायिका आहे. म्हणजे 2-3 लाख रुपये सुपारी येतील एखाद्या गाण्याचा भजनाचा कार्यक्रम ठेवती. ज्या व्यक्तीला ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय ते माहीत नाही आणि त्या व्यक्तीला बिहारच्या जनतेने स्पष्ट बहुमताने निवडून दिलेलं आहे. आणि मैथिली ठाकूरने एक आश्वासन दिलेलं होतं आणि त्याच आश्वासनावरती मैथिली ठाकूर निवडून आली. ते आश्वासन म्हणजे अलीनगरचं नाव हे मी मैथिली नगर करेन. म्हणजे अलीनगर ह्या नावामुळे बिहारचा विकास थांबलेला आहे. लक्षात ठेवा, ज्या लोकांना ह्या आकली नाहीयेत की बिहारचा विकास कशामुळे थांबलेला आहे आणि ही लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्याला अक्कल बाजाळतात. म्हणजे महाराष्ट्रामधील कोणत्याही बँकेत जावा किंवा फायनान्शियल कंपनीत जावा, तुम्हाला ब्रँच मॅनेजर हा यूपी बिहारीच दिसेल. परंतु आपल्या महाराष्ट्रीय लोकांना सुद्धा आकली नाहीत की आपण कोणाच्या हाताखाली काम करतोय. आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपले राजकारणी हबप देवेंद्र फडणवीस. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या प्रचारासाठी आपल्या महाराष्ट्रातील युवकांच्या नोकऱ्या खातायत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला की महाराष्ट्रातील युवा हा बेरोजगार होत चाललेला आहे आणि तुम्ही बिहारी लोंढे वाढवण्यासाठी तिकडे जाऊन प्रचार करताय. या इलेक्शन झाल्याच्या नंतर आमच्या बोखंडी बसा.